दक्ष न्यूज सदैव तुमच्या सोबत। त्र्यंबकेश्वर तालुक्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळ असलेल्या पहिने येथे स्थानिक युवकावर चाकूने वार केल्याची घटना काल दिनांक 7 ऑगस्टला सायंकाळच्या सुमारास घडली। या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली। अनिल रायकर या स्थानिक युवकावर चाकूने वार करण्यात आल्याची माहिती मिळताच सामाजिक कार्यकर्ते काशीनाथ पेहरे यांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली। त्यांनी घटनेची माहिती वाडीवरे पोलिसांना दिली। घटनेची गंभीर दखल घेत वाडीवरे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक धीरज महाजन यांनी घटनास्थळी पाहणी केली। संबंधितांवर कायदेशीर प्रक्रिया करून योग्य ती कारवाई केली जाईल असे त्यांनी सांगितले। या प्रकरणी वाडीवरे पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस वाहन क्रमांक MH15 JS 0070 या संदर्भातही नोंद करण्यात आली असल्याची माहिती आहे। घटनेचा पुढील तपास वाडीवरे पोलीस करत आहेत। तो तिथं गाडी ना माझी बंद पडल्याच्या नंतर पहिने या ठिकाणी गाडी बंद पडली आणि बंद पडल्यानंतर मी थांबलो होतो जरा आणि तो तिकडून कुठून हॉटेलकडून आला आणि डायरेक्ट गाडी येऊन हॉर्न वाजवला आणि रप्पन गाडी थांबवली माझ्याजवळ आणि थांबवलं। म्हटलं मी मागवून बघितलं, म्हटलं काय रे बा कोण? तर तो म्हणतो तू वाचला म्हणे, नाही तर उडूनच दिला असं। म्हटलं अरे काय झालं, असं काय वाचलं म्हणजे काय झालं? तर मग तो म्हणे तू इथं थांबलाय म्हणे। म्हटलं मी रस्त्याच्या बाजूला आहे म्हणे, तू कसं काय हे करून राहिलं? मला काय काय बोलण्याचा संबंध आहे म्हटलं तुझ्यावाला? मी असं हे बोलतोय आणि तो म्हणे तुला माहीत दाखवू का म्हणे मी कोण आहे काय असं तसं, आणि लगेच करायला लागलं। म्हटलं अरे माझी चुकी काय? म्हटलं मला चुकी तर सांग माझ्यावाली, मी तर रस्त्याच्या बाजूला आहे म्हटलं। आणि मग लगेच दादागिरी करायला लागला। म्हटलं तू कोणी असो मला काय करायचं आहे म्हणे। लगे म्हणे तू पाहिजे का तुला म्हणे तुला काही? मग त्याने लगेच चॉपर काढला गाडीमधून आणि लगेच खाली उतरला तर मग ते 2-3 पोरं होते तिथं स्थानिक, ते आले माझ्याकडं तिथंशी आले म्हणे काय रे काय झालं काय नाही? म्हटलं काय नाही रे म्हटलं, मी याला काहीच बोललो नाही म्हटलं। आणि हा डायरेक्ट दादागिरी करून राहिला म्हटलं। आणि मग त्याने डायरेक्ट चाकू काढला, डायरेक्ट माझ्यावर असा वार केला इथनं। मग ते दुसरे जे मुलं होते त्यांनी मला असं बाजूला हे केलं आणि म्हणून तो असा वार इथनं गेला, नाही त्याने डायरेक्ट मानेला चाकू लावला होता। आणि इथं गोरगरिबावर असे काही पण अन्याय करतील असे तिकडनं हे आले। आणि या घटनेची जर दखल जर घेतली जर नाही ना तर आम्ही पहिल्याचे आणि 4-5 गावाचे लोक डायरेक्ट आंदोलन करून घेऊ याच्यावर या गोष्टी असं। ही घटना झाली। प्रथम मला अनिल रायकर यांनी फोन केला, भाऊ माझ्यावरती असं मारहाण झालेली, वार झालेलं आहे। मी तात्काळ 10 मिनिटामध्ये मी खरुलीला होतो। 10 मिनिटात घटनास्थळी गेलो पाहिजे या ठिकाणी। तिथं बघितलं अनिल वार झालेलं आहे, समोरचं फरार झालेलं आहे। नंतर मी डायरेक्ट पोलीस स्टेशनला वाडीवऱ्याला केलं फोन। तात्काळ त्यांना फोन करून लगेच एक 20 ते 25 मिनटामध्ये आमच्याजवळ आले पोलीसची गाडी। पोलीस निरीक्षक महाजन साहेब, बोराडे दादा हे पण आले। त्यांनी पण तात्काळ आम्हाला आमच्याजवळ येऊन चौकशी केली, काय झालं कसं झालं। त्यांनी आम्हाला फार चांगली स्टेटमेंट केली बोराडे दादाने, PI साहेबांनी, सगळ्यांनी। त्याच्याबद्दल आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। दरम्यान पहिने हे प्रसिद्ध पर्यटन स्थळ असल्याने पर्यटकांची मोठी वर्दळ असते। त्यामुळे अशा घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी परिसरात अधिक प्रभावी गस्त आणि कडक कारवाई करावी अशी मागणी स्थानिकांकडून होत आहे। प्रभाकर गारे, दक्ष न्यूज, त्र्यंबकेश्वर।